नमस्कार मंडळी, मी आपला ओमकार कदम ह्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज मी आलो आहे मुंबई शहरातील गिरगाव या शहरात। आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध शालिवाहन शके 1947 म्हणजे गुढीपाडव्याचा शुभ दिवस। तर या गुढीपाडव्याच्या शुभदिनी खऱ्या अर्थाने हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते। तर या नवीन वर्षाच्या निमित्ताने आज मी माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करत आहे। आशा करतो की तुम्हाला माझा पहिला ब्लॉग खूप आवडेल आणि तुम्ही मला भरभरून प्रेम द्याल। गिरगाव म्हटलं की परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारं मुंबई शहराचं माहेरघरच। गिरगाव म्हटलं की गणेशोत्सव, गिरगाव म्हटलं की ढोलताशा आणि ध्वजपथक, गिरगाव म्हटलं की गुढीपाडवा आणि गुढीपाडवाला निघणाऱ्या भव्य दिव्य अशा शोभायात्रा। तर अशा या भव्य दिव्य शोभायात्रामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण जात आहोत। चला तर मग या भव्य दिव्य शोभायात्रामध्ये सहभागी होऊ आणि आपला गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू। ऑन लोकेशन पोचायला मला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे जे सुरुवातीचं जगदंब ढोल ताशा पथकाचं वादन होतं ते थोडं मिस झालं आहे, पण काही हरकत नाही। पुढे आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं वादन बघण्याची संधी भेटेल आणि जगदंब ढोल ताशा पथकाचा आणि संस्कृती ढोल ताशा पथकाचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। तर तुम्ही बघू शकता हळूहळू शोभायात्रा पुढे जात आहे। जसजशी शोभायात्रा पुढे जाईल तसतसं आपल्याला शोभायात्रामध्ये अनेक गुणवंत कलाकारांची कला, विविध परंपरा, सांस्कृतिक खेळ आपल्याला या शोभायात्रामध्ये पाहायला मिळतील। तुम्ही पाहू शकता हळूहळू शोभायात्रा आता पुढे सरकत आहे। सर्व गिरगावकर आणि सर्व मुंबईकर अगदी मोठ्या उत्साहात, अगदी नटून थटून या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। पुढे सनई वादकांचा आणि कच्ची ढोल वादकांचा मला आवाज येत आहे। तर चला मग आपण पुढे जाऊन त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करू। वा, ह्या गाण्याशिवाय आपला पाडवा हा अधुराच वाटतो। तर आपण थोडा वेळ कच्ची ढोल वादकांचा परफॉर्मन्स एन्जॉय करू। त्यानंतर एक ताई आपला रिंग डान्स या कच्ची ढोल वादनासोबत सादर करणार आहे, तर तो रिंग परफॉर्मन्स एकदा आपण एन्जॉय करू आणि मग आपण शोभायात्रेमध्ये पुढे जाऊ। अरे वा, त्या ताईचं रिंग डान्सचं सादरीकरण खरंच अप्रतिम आहे। अगदी सर्व प्रेक्षकांची नजर त्या ताईने खेळून ठेवली आहे। पुढे जगदंब ढोल ताशा पथकाचा सेटअप लागला आहे। आपण थोडा वेळ ताईचा परफॉर्मन्स बघू आणि मग नंतर जगदंब ढोल ताशा पथकाचं वादन बघायला पुढे जाऊ। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जगदंब ढोल ताशा पथकाचं वादन आपल्याला आता बघायला भेटत आहे। खूप अप्रतिम असं वादन ते करत आहेत। हे वादन बघून आपण पुन्हा थोडं पुढे जाऊ शोभायात्रेमध्ये। पुढे महिलांचा एक नृत्य करणारा ग्रुप आहे, ते उत्तम असं नृत्य सादरीकरण पुढे करत आहेत। तर आपण त्यांचं नृत्य सादरीकरण एन्जॉय करू। कोळी गीतांवर आणि कोकणातील काही गाण्यांवर त्यांचं नृत्य सादरीकरण होत आहे। तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हा त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करा।
सवार असणारे बाल शिवाजी. वा, खूप क्यूट दिसत आहे हा मुलगा. शोभायात्रेतील रान ट्रेनवर पण आपल्याला तेवढंच बघण्यासारखं होतं. वारकरी पथकाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आपली संस्कृती या शोभायात्रेमध्ये सादर करत होते. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक देखावे या शोभायात्रेत आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी हे काही देखावे. अरे वा, घरी जाता जाता का होईना गिरगाव ढोल ताशा ध्वज पथकाची एक झलक मला पाहायला भेटली आहे. तर आपण यांची एक झलक पाहू आणि मग आपला परतीचा प्रवास चालू करू. खूप उत्तम आणि खूप नियोजनबद्ध असं वादन असतं यांचं. गिरगाव ढोल ताशा पथकाची एक झलक बघितली आणि मनाला समाधान भेटली. चला तर मग भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.